मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व साईजमध्ये कटोरी, प्रिन्सेस, फोर्टक्स आणि बाही चार्ट बघणार आहोत. बोटनेकसाठी सुद्धा तुम्हाला दाखवते. ज्या पद्धतीने इथे मी लिहून ठेवलं ना, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवायला. फक्त विसरू नका, कारण की इथे माझ्या चॅनलचं काय झालेलं आहे माहिती का, 2 वेळा डिलीट झाला. एकदा डिलीट झाला, परत व्यवस्थित केला मी, परत एकदा चॅनल डिलीट झालेला आहे, परत एकदा व्यवस्थित केला. म्हणजे कधी सुद्धा तो डिलीट होऊ शकतो. पण बऱ्याच ताई मला म्हणालेल्या आहेत की तुम्ही फक्त इथे आम्हाला चार्ट दाखवा. त्यासाठी इथे मी चार्टसाठी फक्त व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा काय करा, पटकन लिहून ठेवा. म्हणजे काय होईल ना, परत चॅनल डिलीट सुद्धा होऊ शकतो, कधी सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी लगेच व्हिडिओ आला, फोटो काढून ठेवा आणि लिहून ठेवा. प्लीज समजून सांगते इथे मी तुम्हाला. सर्व साईजसाठी फोर्टक्स ब्लाऊज चार्ट. पहिला चार्ट आहे छाती मापानुसार 50 साईजपर्यंत. छातीचा चौथा भाग परफेक्ट टाकावाच लागतो. छातीची घडी हे पहा, इथे अशा पद्धतीने मापे लिहिलेले आहेत. आपल्याला घडी प्रत्येक साईजानुसार किती लागते. गळा रुंदी प्रत्येक साईजानुसार. मी ह्याचे तुम्हाला कटिंगचे आणि शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. हे पहा, उंचीनुसार उभा टक्स वरून किती टाकावा लागतो. ब्लाऊजची उंची आपले 11 ते 12.5 असेल तर 9 घ्यायचं, 13 ते 14 असेल तर 9.5 ठेवायचं, 14.5 ते 16 असेल तर 10 इंच घ्यावं लागतं. आले लक्षात? सोपं सांगितलेलं आहे. व्हिडिओमध्ये कटिंगचे शिलाईचे व्हिडिओ बघू शकता. हे पहा, आता ही छाती टक्स साईज अनुसार असतो, लक्षात ठेवायचे आहे. 28 साईजसाठी 1 इंच लागतो, 30 साईजमध्ये 1 इंच लागतो, 32 साईजमध्ये 1 इंच लागतो, 34 मध्ये किती लागतो, 1.25 इंच लागतो, 36 मध्ये 1.25 इंच लागतो, 38 मध्ये 1.5 इंच लागतो. असं ना, तुम्ही हे वहीमध्ये लिहून ठेवा. फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. थोडंसं जवळून दाखवलं, फोटो काढून ठेवा आणि प्लीज वहीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला ना ह्याचा खूप फायदा होईल म्हणून सांगते. हे पहा, बघू शकता इथे अशाच पद्धतीने पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं. म्हणजे तुमचं काय होईल, मापे टाकताना कुठे चुकणार सुद्धा नाहीये. झालं व्यवस्थित. आता इथे मी तुम्हाला पुढचा चार्ट दाखवते. आता हा प्रिन्सेस ब्लाऊज चार्ट आहे सर्व साईजमध्ये. 28 साईजपासून 50 साईजपर्यंत आहे. हे पहा, छातीचा चौथा भाग तुम्हाला मार्किंग करायला सोपं पडेल. त्यासाठी छातीची परफेक्ट घडी लक्षात ठेवत जा. इथे छातीचा चौथा भाग असतो. 28 साईजमध्ये छातीचा आपला चौथा भाग किती आहे ते इथे लिहून ठेवलेला आहे मी. आणि त्याचं आपल्याला 2 इंच जास्त घ्यावं लागतं ना, फिटिंग मार्जिन, ते 2 इंच मिळून किती झालं, छातीची परफेक्ट घडी. आले लक्षात? आता गळा रुंदी, तयार उंची उभा टक्स असतो उंच्यानुसार, ते मार्किंग मगाशी सुद्धा समजून सांगितलं. आणि छाती टक्स हे पहा, इथे मार्किंग आहे. जवळून दाखवलेला आहे. फोटो काढून ठेवा. म्हणजे पुढचं दाखवते मी तुम्हाला लगेच. आणि ह्याची मी तुम्हाला कटिंग आणि शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. फोटो काढून ठेवा, तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल. पुढचं दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने फोटो काढून ठेवायचा आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवा. परफेक्ट बसलेले ब्लाऊज आहेत, कारण की बऱ्याच ताईंनी मला सांगितलं आम्हाला खूप असे परफेक्ट ब्लाऊज बसले. आता पुढचा चार्ट दाखवते. हा आपला आहे कटोरी ब्लाऊज सर्व साईजसाठी चार्ट. पहिली साईज आहे 28 साईजपासून. हे पहा, इथे लिहिलेलं आहे, बाकीचं पाठीमागच्या बाजूला आहे. 28 साईज ते 36 पर्यंत इथे लिहून ठेवलं मी. हे पहा, छातीचा चौथा भाग, छातीची परफेक्ट घडी आपल्याला किती घ्यावी लागते. गळा रुंदी प्रत्येक साईजानुसार परफेक्ट बसलेले ब्लाऊज आहेत. शोल्डर, मुंढा, तयार कटोरी किती लागते प्रत्येक साईजानुसार. आणि वाढ किती घ्यावी लागते प्रत्येक साईजमध्ये. आपण किती करतो, वाढ 2 इंचांनीच घेतो ना. व्हिडिओ टाकलेले आहेत कटिंग आणि शिलाईचे सुद्धा. परफेक्ट बसलेले ब्लाऊज आहेत बऱ्याच ताईंना सुद्धा ह्या मापाचे. फोटो काढून ठेवा आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. हे पहा, इथे सुद्धा फोटो काढून ठेवा आणि वहीमध्ये लिहून ठेवा. आणि पटकन लिहून ठेवायचं आहे. कधी सुद्धा चॅनल डिलीट होऊ शकतो, परत तुम्हाला हा व्हिडिओ दिसणार नाही. हा सुद्धा त्याच्या पुढचा कटोरी ब्लाऊजच आहे. छातीचा चौथा भाग, छातीची परफेक्ट घडी, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा, तयार कटोरी प्रत्येक साईजानुसार किती लागते आणि वाढ किती घ्यावी लागते 2 इंच. कटिंग आणि शिलाईचे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत. आता इथे बघू शकता सर्व साईजसाठी गळा रुंदी, शोल्डर, मुंडा चार्ट आहे. छाती मापानुसार, गळा रुंदी मापानुसार, शोल्डर, मुंढा परफेक्ट. हे पहा, फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवा.
वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. लगेच बघायचं आणि वहीमध्ये लिहून ठेवा. बोटनेक चार्ट आहे सर्व साईजसाठी. छातीचे माप 28 साईज पासून ते 44 साईज पर्यंत. छातीचे माप, शोल्डर, मुंडा किती घ्यावा लागतो बोटनेकसाठी, गळारुंदी बोटनेकसाठी किती घ्यावे लागते आणि गळा उंची किती ठेवावी लागते बघू शकता इथे. फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. 2 प्रकारचे प्रिन्सेस ब्लाऊज चार्ट आहेत. मी दोन्हीचे सुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई कशा पद्धतीने करायचं आहे मी शिकवलेला आहे. हा दुसरा चार्ट आहे प्रिन्सेस ब्लाऊजचा. ह्याचा सुद्धा फोटो काढून ठेवा आणि वहीमध्ये लिहून ठेवा. कटिंग आणि शिलाईचे सुद्धा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत. हे पहा, छातीचा चौथा भाग. आता ह्याच्यामधला तुम्ही छातीचा परफेक्ट चौथा भाग टाकू शकता बोटनेकमध्ये लागला तर. आलं लक्षात? त्यासाठी वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाहीये. छातीची परफेक्ट घडी, गळा रुंदी, तयार उंची, उभा टक्स किती लागतो उंच्यानुसार म्हणजे ब्लाऊजच्या उंच्यानुसार. 11 ते 12.5 9 इंच, 13 ते 14 9.5 ठेवायचं, 14.5 ते 16 10 इंच ठेवावं लागतं. आणि छाती टक्स मापानुसार. फोटो काढून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा. फोटो काढून ठेवायचा, वहीमध्ये लिहून ठेवा. पुढचं दाखवते इथे मी. हे अशा पद्धतीने. इथे ड्रेस किंवा वन पीससाठी तुम्ही हा सुद्धा चार्ट वापरू शकता. हे लिहून ठेवलेला आहे परफेक्ट मापाचे बसलेले ड्रेस सुद्धा आहे. टॉपसाठी सुद्धा वापरू शकता, वन पीससाठी सुद्धा वापरू शकता. 28 साईज पासून ते 50 साईज पर्यंत आहे. फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. किंवा ह्या बाजूला मी अशा पद्धतीने फिरवते. हे इथून बघू शकता. गळारुंदी किती टाकायची हे छाती, शोल्डर, मुंडा आणि गळारुंदी आहे. 28 साईजसाठी किती टाकायचं, शोल्डर मुंडा किती टाकावं लागतं, टॉपसाठी, ड्रेससाठी, वन पीससाठी. आलं लक्षात? 30 साईजमध्ये किती टाकावं लागतं, 32 मध्ये हे टाकावं लागतं माप परफेक्ट. गळारुंदी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता मोठ्या साईज अनुसार मग तुम्हाला थोडासा बदल येतो. त्यासाठी 42 साईज पासून मग तुम्ही 2.5 इंच गळारुंदी ठेवू शकता. परफेक्ट बसणारच तुम्हाला, तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त 34 साईजमध्ये तुम्ही शोल्डर 5.5 इंच किंवा 6 इंच सुद्धा ठेवू शकता. आणि मुंडा सुद्धा तेवढा ठेवायचा, जेवढं शोल्डर तेवढंच मुंडा ठेवावा लागेल. आलं लक्षात? कारण की आपण काय करतो, ड्रेस टॉप असेल किंवा आपण थोडंसं लूजमध्ये पकडतो ना, त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने मापे घ्यावी लागणार आहे, ते लक्षात ठेवा. 42 साईजमध्ये शोल्डर 7 इंच, मुंडा 7 इंच. 44 साईजमध्ये सुद्धा शोल्डर 7 इंच, मुंडा 7 इंच. 46 7.5, मुंडा 7.5, शोल्डर 7.5 घ्यावं लागतं. गळारुंदी 3 इंच. 48 साईजमध्ये शोल्डर 7.5, मुंडा 7.5, गळारुंदी 3 इंच. 50 साईजमध्ये शोल्डर 7.25 आणि मुंडा 7.25, गळारुंदी 3 इंच घ्यावी लागते. अशा पद्धतीने. आता बाही चार्ट आहे इथे. असंच मार्किंग करायचं, आखून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. बाही चार्ट उंच्यानुसार असतो. ही बाहीची उंची आणि वरून येणारं माप आपलं ओपन बाजूचं माप असतं. तुम्हाला मी दरवेळेस समजून सुद्धा सांगत असते ना बाही कटिंग करताना. बाहीची उंची 2 असेल तर किती ठेवायचं, लहान मापासाठी शक्यतो ठेवतो आपण, म्हणजे लहान मुलींच्या मापासाठी 2 तयार ठेवायचे असेल तर वरून मग किती टाकायचं, 1 इंच टाकावं लागतं, म्हणजे ओपन बाजूचं, म्हणजे इथून माप. बाहीची उंची जर तुमची एवढे असेल मग वरून येणारं हे आपली बंद बाजू असते ना, वरून येणारं ओपन बाजूचं माप आपल्याला हे टाकावं लागतं. आलं लक्षात? सोपं सांगितलं. 3 व 3.5 असेल तर 1.5 इंच, 4 असेल तर किती टाकायचं हे लिहून ठेवा. वरती घेते थोडंसं मी, हे अशा पद्धत. आणि बाहीची उंची जशी जशी तुमची वाढेल ना, थोडासा बदल होतो. आता बाहीची उंची जर तुम्हाला 7 ठेवायची असेल तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता, म्हणजे ओपन बाजूचं माप 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता. आलं लक्षात? 8 9 10 इंच ठेवायचे असेल तर 3 इंच ठेवायचं, म्हणजे ओपन बाजूचं वरून येणार माप. आणि नेहमी मी बरेच व्हिडिओ टाकले आहेत, तुम्ही बाहीना काय करत जा, मुंडा मोजून घेत जा. त्या पद्धतीने वरचा 1/2 इंच कमी करायचं, शोल्डर जोडण्यामध्ये लागतं ना वरचा 1/2 इंच कमी करायचं आणि मुंडा मोजून घ्यायचा. परफेक्ट बाहीची घडी काढून घ्यावी लागते. लक्षात ठेवत जा, प्लीज वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुमचं मापे टाकताना कुठेही चुकायला नको. त्यासाठी आता 11 12 13 14 साठी काय करायचं, 11 12 13 14 साठी 3 इंच सुद्धा ठेवू शकता किंवा 3.25 सुद्धा ठेवू शकता. आणि जर तुमच्या बाहीची उंची जास्त असेल, ड्रेससाठी वापरतो आपण, वन पीससाठी वापरतो, मग तिथे काय करायचं, 15 आणि 16 वापरतो ना, आवड्यानुसार सुद्धा आपण ब्लाऊजमध्ये सुद्धा ठेवू शकतो. आलं लक्षात? मग त्यावेळेस तुम्ही 3.5 इंच म्हणजे ओपन बाजूचं माप, आणि तिथून ठेवलं ना आपण ओपन बाजूचं माप
3.5 इंच ठेवलं, तिथून आपण काय करतो 2 इंच आतमध्ये घेतो. लक्षात ठेवायचं आहे नेहमी ही पद्धत, म्हणजे तिथं आपला मुंडा पुढे मागे होत नाही. बरेच मी कटिंग आणि शिलाईचे सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. फक्त हे आता वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. पुढचा चार्ट आहे लहान मुलींच्या फ्रॉकसाठी किंवा वन पीससाठी किती माप घ्यावं लागतं, शोल्डरसाठी, मुंड्यासाठी, गळारुंदी किती ठेवावे लागते. फोटो काढून ठेवा, तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल. जर तुम्हाला शिलाई करायचं असेल तर ह्याचा खूप तुम्हाला फायदा होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. वयानुसार आहे. 6 महिने असेल तर 4 इंच शोल्डर, 4 इंच मुंडा, गळारुंदी 1.5 इंच ठेवावी लागते. समजून सांगते. 1 ते 2 वर्ष शोल्डर 5 इंच, मुंडा 5 इंच, गळारुंदी 2 इंच. वहीमध्ये पटकन लिहून ठेवा. व्हिडिओ कधीसुद्धा डिलीट होऊ शकतो, चॅनल कधीसुद्धा डिलीट होऊ शकतो, म्हणून सांगते. आला तुमच्या पुढे की लगेच वहीमध्ये लिहून ठेवायला प्लीज विसरू नका. 3 ते 4 असेल वर्ष तर शोल्डर 5 इंच, मुंडा 5 इंच, गळारुंदी 2 इंच. 5 ते 6 शोल्डर 5, मुंडा, गळारुंदी 2.25 इंच. फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. ते 12 ते 15 वर्षापर्यंत आहे. मग शोल्डर 6 इंच, मुंडा 6 इंच, गळारुंदी 2.5 इंच ठेवायला लागते. जसं जसं वाढेल ना माप, त्यानुसार आपल्याला इथे गळारुंदीमध्ये सुद्धा बदल करावा लागतो, शोल्डरमध्ये सुद्धा बदल करावा लागतो आणि मध्ये सुद्धा आपल्याला इथे बदल करावा लागतो. जवळून दाखवलं थोडंसं, फोटो काढून ठेवा आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. आणि मी आज तुम्हाला पूर्ण चार्ट दाखवले, प्लीज तुम्ही लिहून ठेवा वहीमध्ये, तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.